मग अधिकाऱ्यांची परवानगी असल्याशिवाय गुटखा सोलापूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्यात येतोच कसा, हा प्रथम प्रश्न आहे। माननीय मंत्री महोदय, संबंधित खात्याचे मंत्री महोदय कोण आहेत, जिरवळ साहेब, यांना सुद्धा ही माळ घातलेली आहे। आपल्या माध्यमातून जिरवळ साहेबांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी ही माळ घातलेली आहे। नमस्कार, अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष। हे आपण पत्र पाहताय 20/6/2025 रोजी संबंधित अन्न औषध प्रशासनाला पत्र देण्यात आलं की जे काही कर्नाटक बॉर्डर असेल, इकडून इटकळ वगैरे असेल, अशा पद्धतीने महाराष्ट्रात किंवा जे सोलापूर जिल्ह्यात व सोलापूर पासून इतर आजूबाजूच्या गावामध्ये जो काही सुगंधी सुपारी असेल, तंबाखू असेल आणि गुटखा, आता जे बघितलं आपण हिरवा गोवा असेल किंवा हे विमल वगैरे असेल, या पद्धतीचा गुटखा, मला सांगा महाराष्ट्र शासनाने याला बंदी घातलेली आहे। मग अधिकाऱ्यांची परवानगी असल्याशिवाय गुटखा सोलापूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्यात येतोच कसा, हा प्रथम प्रश्न आहे। जेणेकरून वेळोवेळी यांना 20 दिवस झाले निवेदन देऊन संबंधित गुटखा माफियांचे नावं सुद्धा याच्यामध्ये आहेत। गुटखा माफियांचे नावं दिलेले आहेत, कोण कोण गुटखा विक्री करतात, कोण कोण काय काय करतात ते, तरी सुद्धा एकावर सुद्धा या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही। त्याच्यासाठी आज गुटख्यांच्या माळा घातलेल्या आहेत। माननीय मंत्री महोदय, संबंधित खात्याचे मंत्री महोदय कोण आहेत, जिरवळ साहेब, यांना सुद्धा ही माळ घातलेली आहे। आपल्या माध्यमातून जिरवळ साहेबांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी ही माळ घातलेली आहे की जेणेकरून संबंधित खात्याचे आपण मंत्री आहात तरी सुद्धा महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, यांना न जुमानता हे गुटखा माफिया इथं गुटखा आणून गुटख्याची विक्री करत आहेत। त्या गुटख्यावर बघता तुम्ही, त्याच्यावर लिहिलेलं आहे की जबडा वगैरे दाखवलेला आहे, वेडावाकडा झालेला, तो कॅन्सर होऊ शकतो, तरी सुद्धा या पद्धतीचा गुटखा महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरात येत आहे। याला जबाबदार फक्त आणि फक्त संबंधित अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आहेत। या दोन्ही सहाय्यक आयुक्तांना त्यांच्या खुर्चीला आज माळ घालून, तिथं जिरवळ साहेबांचा फोटो ठेवून, जिरवळ साहेबांच्या फोटोला माळ घालून आज त्यांचा 1 नाही 10 वेळा निषेध करण्यात आला। हिरवा गुटखा 10 रुपयाला 3, 10 रुपयाला 3 अशी त्यांच्या आवारात विक्री करण्यात आली, तरी सुद्धा त्यांना लाज वाटत नाही। यापुढे भविष्यात तिथे जर गुटखा विक्री जर आम्हाला दिसली महाराष्ट्रात किंवा आजूबाजू सोलापूर जिल्ह्यात, तर आम्ही स्वतः त्यांना गाड्या पकडून देणार आहोत। अन्यथा त्यांनी जर कारवाई नाही केली तर हेच माळा जी आहेत तर अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन किंवा कार्यालयात येऊन त्यांना घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अधिकाऱ्यांचा सपोर्ट आहे, मोठमोठ्या यांच्या मंथली आहेत। स्वामी नावाचा जो काही इथं रिटायर झालेला जो अधिकारी किंवा कोण मला माहित नाही तो अधिकारी आहे का शिपाई आहे, पण स्वामी नाव मात्र फार जोमात पुढे येत आहे। आणि अजून 2-3 अधिकारी आहेत, 4-5 झिरो कर्मचारी आहेत, त्यांच्याद्वारे ही वसुली केली जाते। लाखो रुपयांची मायाही जमवली जाते। मला सांगा, आतापर्यंत गुटख्यावरचा नियम आहे की गुटखा जर पकडला तर संबंधित गुटखा हा जाळला जातो, कॅमेऱ्यामध्ये हे केलं जातं, त्याचं निरीक्षण केलं जातं। तर यांनी काय करतात, अर्धा गुटखा असा काढून ठेवतात, विक्री करतात, त्यांच्याकडनं तोडी करतात, गाड्या पकडतात, तोडी करतात, गाड्या सोडून देतात। असे माझ्याजवळ 1 नाही 10 उदाहरण आहेत। जेणेकरून 100, आता त्यांनी जर 1 ट्रक गुटखा पकडला असेल तर अर्धा ट्रक तो पार्सल करतात, संबंधित अधिकारी त्याच्याकडनं मंथली घेतात। सगळ्यांचे नावं सुद्धा मी दिलेले आहेत, तरी सुद्धा कारवाई करत नाहीत। हरामखोर अधिकारी आहेत, त्यांच्या विरुद्ध प्रहारने आता लढा सुरू केलेला आहे। यापुढचा मोहोळ असतील किंवा पंढरपूर असेल, मोडणीम असेल, मोठमोठे जे काही गुटखा माफिया आहेत, करोडपती झालेले आहेत, ते यांना मंथली देतात, यांच्याकडून पैसे त्यांना देतात। त्याच्यामुळे हे काय सगळं जे काय आहे ते राजरोसपणे बिनबोभाट चालू आहे। महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, देवेंद्र फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, जिरवळ साहेब, याच्यावर वेळीच आळा घातला तर ठीक आहे, अन्यथा आम्ही मंत्रालय मग गाठायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही। धन्यवाद। मला नावासहित देऊन फोन करून फोन उचलत नाही तुम्ही, तरी मंत्री महोदयांचा फोटो आणि त्याला घातलेली गुटख्याची माळ आपल्याला प्रेझेंट देतो। दिलेल्या संबंधित लोकांवर जर कारवाई नाही झाली तर हाच गुटखा आम्ही आपल्या खांद्यावर घातल्याशिवाय किंवा आपल्या गळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही, ही आपल्याला विनंती करतो। आज जे काही झालेलं आहे, तुम्हाला पत्र देऊन 15 दिवस झाले, पत्र मिळालं नाही म्हणलात तुम्ही। आमची विनंती आहे साहेब, आमची विनंती आहे तुम्हाला की जेणेकरून करा की हीच गुटख्याची माळ उद्या तुमच्या गळ्याची, असं काय करू नका, मी विनंती करतो। नंतर मग काय झालं त्याच्या या गोष्टीसाठी तुम्ही जबाबदार आहे। राहू दे, तुम्हाला घ्या, राहू दे तुम्हाला। शासन मान्यता दिली ना गुटख्याची, पूर्ण ओपन चालू आहे साहेब आता, पूर्ण बोलून गेलो होतो। मेडिकल सोडलं तर सगळ्याच ठिकाणी आता गुटखा मिळाला कुठं, शासनाची मान्यता
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र शासनाने सांगितलंय की महाराष्ट्रात गुटखा बंदी, तर गुटखा येतो कुठून? आपल्या माध्यमातून मी विनंती करतो, गुटखा येतो कुठून? जर शासनाची किंवा अधिकाऱ्यांची मान्यता असल्याशिवाय गुटखा सोलापुरात येऊ शकत नाही. हे जे काय आहे, आज जिरवळ साहेबांना मी विनंती करतो आपल्या माध्यमातून, आपण मंत्री आहात संबंधित खात्याचे, संबंधित अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. आज तुमचा फोटो आम्ही इथं का लावलेला आहे माहिती का? कारण आपण संबंधित खात्याचे मंत्री आहात. जोपर्यंत गुटखा बंद होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार. मी अधिकाऱ्यांना विनंती करतो प्रहारच्या माध्यमातून की तुम्ही याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा, अन्यथा या गुटख्याची माळ उद्या आम्ही अधिकाऱ्यांच्या गळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही. गुटखा 10 ला 3 चला.